नेहमी कृतज्ञता दाखवली, परंतु कृतज्ञपणा कोणी दाखवला हे देखील महाराष्ट्राच्या जनतेला माहीत आहे. आणि म्हणून काय काय बोलले, फोन बिन तर जाऊ द्या, देवेंद्रजींना म्हणाले एक तर तू राहशील नाही तर मी राहीन. या टोकाची भाषा ज्यांनी वापरली, कट कारस्थान करून देवेंद्रजींना हात टाकण्याचा प्रयत्न केला, मला म्हणाले सापडला सापडला आता सोडणार नाही. आणि म्हणून मग मी ठरवलं आता लवकर कार्यक्रम करणं गरजेचं आहे. टांगा पलटी घोडे फरार, सभापती महोदय ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून इथं सभागृहामध्ये बोलल्यामुळे मी बोलतोय, बोलल्यामुळे माझ्यावर टीका करण्याच्या पूर्वी, माझ्याकडे बोट दाखवण्यापूर्वी तुम्ही 3 बोटं आपल्याकडे येतात तेही बघा. आणि म्हणून आता काय चालू आहे, गळ्यात गळा घालण्याची भाषा, एवढं प्रेम, ठीक आहे चांगलं आहे. मुख्यमंत्र्याकडे तर सगळे जातात, मी होतो तेव्हाही लोक येत होते, मला भेटत होते. परंतु आज ज्या पद्धतीने किती द्वेष, या एकनाथ शिंदे हा शेतकऱ्याचा पोरगा आहे, सर्वसामान्य कुटुंबातला शिवसैनिक मुख्यमंत्री झाला, बाळासाहेबांचं स्वप्न साकार झाले. पोटदुखी, एवढी पोटदुखी, एवढी पोटदुखी, एवढी जेलसी असता कामा नये. शेवटी माणसाने वस्तुस्थितीला आणि वास्तवता लक्षात घेऊन सत्य मानलं पाहिजे. तेवढं जिगर लागते, मनाचा मोठे. आणि हे आज जे काय चालू आहे, मी तर सांगतो देवेंद्रजी मनातल्या मनात हसत असतील. काल तर कोणीतरी प्रवक्त्याने सांगितलं टपल्या टिचक्या ते मारत असतात, त्यांना कळतंय त्यांच्या प्रवक्त्यांना, आता यांना कळत नाही. त्यांची करमणूक होते, एकीकडे RSSला टोमणे मारायचे, बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या मोदीजी आणि अमित भाईंना शिव्या द्यायच्या, आणि दुसरीकडे फडणवीसांना देवेंद्रजींना बुके द्यायचं. काय म्हणायचं याला, काय म्हणायचं, बहुधा केमिकल लोचा झाला म्हणायचं. सभापती महोदय, त्यामुळे मी तुम्हाला एकच सांगतो, हे मराठीचं प्रेम जे आहे हे पुतना मावशीचं आहे. आणि म्हणून मी सांगतो आपल्याला, मला जेवढा द्वेष तुम्ही कराल, जेवढा माझा तिरस्कार कराल, तेवढी जनता माझ्या पाठीशी उभी राहील. आणि म्हणून या प्रेमापोटी कुणाबरोबर या सर्व गोष्टी आपण करता मला माहित आहे, पण मी एवढंच सांगतो, हा एकनाथ शिंदे सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, हा एकनाथ शिंदे सर्वसामान्य कुटुंबातून आलेला आहे. आणि म्हणून मी कुठली चिंता करत नाही. मी एवढंच सांगतो, जरा संभल कर करिए, जरा संभल कर करिए औरों से हमारी बुराई, जरा संभल कर करिए औरों से हमारी बुराई. आप जिन्हें जाकर बताते हैं वही हमें आकर बताते हैं. इसलिए जो भी करो संभल के करो. तो काय कशासाठी हे सगळं. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, मतदारांनी विधानसभेच्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदेला त्याची जागा दाखवली आहे, तुम्हाला तुमची जागा दाखवली आहे. आणि म्हणून जे आम्ही काम केलं ते काम बोलतंय, कामाची पोचपावती या महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला दिलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी पूर्वी देखील एकदा म्हणालो होतो, एका चेहरे पे कई चेहरे लगा लेते हो लोग, असं काहीतरी गाणं आहे काय. आणि म्हणून या ठिकाणी सगळ्या लोकांना, अरे बघा काय जे लोक विरोधामध्ये, एवढ्या विरोधामध्ये, ज्या देवेंद्रजींच्या विरोधामध्ये एवढा आणि एकनाथ शिंदेच्या विरोधात, माझं तर जाऊ द्या सोडून द्या, परंतु आज आपण बघतोय अगोदरचे चेहरे, आताचे चेहरे, ते मुखवटे. आणि म्हणून या ठिकाणी सगळे बघतोय, एका मनात एक, पोटात एक, डोक्यात एक, ओटात एक असलं आमचं नाही आहे. कोण आहेत असे असतात. आणि म्हणून राजकारणातलं बहुरूपी, तुम्ही आता असं काय नवीन कुठला शब्द दिलाय. आणि म्हणून खऱ्या अर्थाने कुठलं तरी रूप खरं दाखवा, कुठलं तरी रूप खरं दाखवा. आणि म्हणून सभापती महोदय, मी हा एकनाथ शिंदे सत्तेसाठी कधी लाचार झाला नाही, होणार नाही. आणि आमच्या मनगटामध्ये मेहनत करण्याचा जोर आहे, ताकद आहे. शिवसेना वाढवण्याचं काम सगळे बसले तिकडे, सगळ्यांनी मेहनत केलेली आहे. बाळासाहेबांच्या विचारांसाठी मेहनत केली आहे, घरादारावर तुळशी पत्र ठेवून मेहनत केली आहे. अरे आम्ही तर आई वडिलांना रात्री त्या आम्हाला जेवणाला वाट पाहत राहायची, पण जेवणाला आम्ही पोचायचो नाही. आई वडील झोपल्यावर आम्ही पोचायचो. सकाळी ते
उठायच्या अगोदर आम्ही निघायचो. हे केलं आम्ही. आणि म्हणून या ठिकाणी समोर बोला, फेसबुकवाले फेस टू फेस करू शकत नाहीत आणि म्हणून आम्ही फेस टू फेस काम करणारे आहोत. ज्यावेळी तळी काष्टी पाशाणी फक्त एकनाथ शिंदे, फक्त एकनाथ शिंदे. किती जळाल, किती जळफळाट होईल, किती मळमळ होईल. मला एकच सांगतो तुम्हाला सभापती महोदय, रोज 3 वर्ष पाहतोय, रोज शिव्याशाप, रोज आरोप. काय आम्ही काय केलंय? किती द्वेष करणार, किती मत्सर करणार, किती वेश मनामध्ये आहे. आणि म्हणून सभापती महोदय 3 वर्ष ही कॅसेट आम्ही ऐकतोय. आणि म्हणून मला चिंता नाही. मला पद येतात जातात, सत्ता येते जाते, पुन्हा येते, पद वर खाली होतात. पण या एकनाथ शिंदेला या महाराष्ट्रातल्या 2-2.5 कोटी बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मिळाली, ही सगळ्यात माझ्यासाठी मोठी आहे. आणि म्हणून तुम्ही किती काही केलं तरी सुद्धा 2.5 वर्ष जे काम केलं, आता पुन्हा देवेंद्रजींच्या टीममध्ये टीम म्हणून आपण काम करतोय, तोच वेग आम्ही कायम ठेवलाय. आज ज्या पद्धतीने सरकार पुढे जातंय त्या सरकारचं काम बघा. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो, जोपर्यंत जनता, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, वारकरी सगळे जे कोणी आमच्या सोबत आहेत, तोपर्यंत आम्हाला काही चिंता कुणाची करण्याची आवश्यकता नाही. आणि हेही देखील मी सांगतो, बोलणार नव्हतो मी, पण गुवाहाटीला आम्ही असताना जे आरोप करतात आमच्यावर, गुवाहाटीला गेल्यानंतर तिथे देखील आम्हाला फोन यायचे, निरोप यायचे. आणि दुसरीकडून दिल्लीमध्ये संधान साधायचं. तुम्ही यांना कशाला घेताय? आम्हीच येतो. मग आम्ही काय सांगत होतो? आम्ही सांगत होतो तेच, शिवसेना आणि भाजप बरोबर युती करा, गठबंधन करा. हा आपला वैचारिक पक्ष आहे, एका विचाराचा पक्ष आहे. मला बोलण्याचं कारण एवढंच की या ठिकाणी आम्हाला तुम्ही हिणवता. गद्दारी आम्ही नाही केली. आम्ही सगळी सत्तेची पदं सोडून गेलो, मंत्री पदं सोडून गेलो, सत्तेतून पाय उतार होऊन गेलो. कोणी जात नाही. 8 मंत्री गेले, 50 आमदार गेले, सत्तेतून आम्ही बाहेर पडलो, सत्ता आम्ही सोडली. आणि आम्हाला कशाला शिकवताय तुम्ही? आणि म्हणून मी बोललो खऱ्या अर्थाने. मी एवढंच सांगतो की बऱ्याचशा गोष्टी आहेत. सॉफिटल हॉटेल आहे, हयात हॉटेल आहे, पवार साहेबांनी देखील मला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. या सगळ्या मला माहीत आहेत आणि इथं काही लोकांनाही माहीत आहेत. सभापती महोदय, मी एवढंच सांगतो, मला तुम्ही खिजवू नका, मला तुम्ही छेडू नका. मी कोणाला छेडत नाही. मला छेडलं तर मी सोडत नाही. मी प्रामाणिक शिवसैनिक आहे, मी कार्यकर्ता आहे. बाळासाहेब आणि आनंदीगे साहेबांच्या मुशीत तयार झालेलो आहे. त्यामुळे मला ना खुर्चीचा मोह आहे ना सत्तेचा मोह आहे. आणि म्हणून सत्ता आणि खुर्चीच्या मोहापायी कोणी कोणी कोणाशी तडजोड केली हे मला सांगण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की आणखी मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला की बाकी मी नंतर जसं माझ्यावर बोलतील, छेडतील, आरोप करतील त्याप्रमाणे मी नक्कीच पुढचं पण सांगेन. परंतु सभापती महोदय, महाराष्ट्रामध्ये किती कोतेपणा आहे. लता मंगेशकर भारत